गावाची यात्रा म्हणलं म्हणजे ह्या पण वर्षी पाटील आणि देशमुख यांचे पैलवान एकमेकांसमोर दंड ठोकणार आहेत. मजा आहे भाऊ. अरे मजा कसली, पाटील आणि देशमुख यांच्यातलं वैर म्हणजे अख्ख्या गावाला सजा असते बघ. ते तर आहे. अरे कुस्ती होय एक खेळ आहे, तो खेळ म्हणून खेळला गेला तरच. कुकाजी पाटील होते तवर समज ठीक होतं. गावावर त्यांचा धाक होता, दरारा होता. गोष्ट हाताबाहेर चालली म्हणलं की ते त्याच्यावर आवर घालायचे, तडजोड करायचे. कुकाजी पाटीलच राहिले नाही म्हणल्यावर आता खंडू पाटलांवर आवर कोण घालणार? देशमुख पण काही कमीचे नाही. अरे तिथंच तर घोडा पेंट खाताय ना. देशमुख काय पाटील काय कुणी बी माघार घेणारातला नाही बघ. आणि गावात त्यांचे कान भरणारे पण काही कमी नाहीत. कोणाला बोलून राहिलं तू? ए नार्या, तू नाव घेतलं नाही बघ मी. याला म्हणतात खाईल त्याला खावे. कसला खाऊ खबर आहे? लावाला वगैरे काही केलं नाही मी. आता या कानानं ऐकलं ते बोललो तोंडानं. त्याला का लावाला म्हणतात का? नाव्या तू तर काहीच बोलू नको. तुला अख्खा गाव ओळखून आहे. पावडा ज्या बाजूला झुकलं त्या बाजूला झुकणार तू. एक दिवस असा येईल की दोन्ही बाजूने तुला माग पडल तवा अक्कल येईल. अगं पे, जन्माचा मला मारणारा, मला मारणाऱ्याचा हात नाही राहणार जागेवर. सांगतो मला मोठा. राम राम पाटील. राम 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 राम. अरे थांबलंस का? कर की. अरे जोमात तयारी करतोस हा? मी गावचं पाटील, मोठं वतनदार. तुमच्या इब्रतीसाठी तयारी तर चांगली जोमाने केलीच पाहिजे ना. अरे आमची भिस्त आहे तुझ्यावर. त्या देशमुखानं गावात मर्द सापडला नाही म्हणून सासरवाड येऊन म्यावणा आणलाय काय कुस्ती लढवायला. ते परगावचा माणूस कसा कुस्ती जिंकतो ना तेच बघतो. तुम्ही काय बी फिकर करू नका पाटील. त्याचा माझ्या पोरं टिकाव लागायचं नाही. भले शाबास. कर 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 कर. जोरदार गडी. राम राम. राम 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 राम. काय रे नाऱ्या, काय बातमी काय आणलीस? बातमी काय असायची? आजकाल गावात सगळी कुस्तीची चर्चा ऐकायला यायला लागली. अरे येणारच ना मग. ही कुस्ती काय फक्त दोन पैलवानाची कुस्ती नाही. हे मुकाबला आहे देशमुखाचा आणि पाटलाचा. जो कुस्ती जिंकून कडं राखणार ना तेच गावात टेचात मिरवणार. हे बाकी बरोबर बोललात तुम्ही. अरे ना रे, तुला काय वाटतं कोण कुस्ती जिंकणार? विचारणं झालं का? आणि मलाच वाटून काय सगळा गाव म्हणतोय पाटलाचा पैलवानच बाजी मारणार. असं सांगाय आलो बिगी बिगी इकडे. लोक तुमच्याबद्दल लय चांगलं बोलतात गावात. काय बोलतात काय आमच्याबद्दल? लोक म्हणत होते कुकाजी पाटील म्हणजे वा वा एकदम पुण्यात्मा माणूस. आणि त्यांच्या पुण्याईनच पाटलाचा पैलवान बाजी मारणार. खरंय. येऊ का? देशमुखाकडे जाऊन येतो. देशमुखाकडे? आता इथं येऊन आमची तरफदारी केलीस आणि आता जाऊन त्या देशमुखाची तरफदारी करतो का काय? हा? वाटलं मला गैरसमज होणार. देशमुखाची तरफदारी करा काय एवढा येडा खुळा वाटलो का मी? याच्याकडे जाऊन येतो म्हणजे माझं काय म्हणणं आहे, शत्रूच्या गोटात शिरून त्यांचे कच्चे दुवे हेरून येतो ना. एकदा त्याच्या पैलवानाची दुखरीनेच आपल्याला कळली की आपल्याला बाजी माराय बरं. तुम्ही म्हणत असले तर जातो, नाही तर राहिलं बुवा. अरे नाही 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 नाही. जा त्यांच्या पैलवानाची रुंदी मोजून या की. कोणती? शरीराची का बुद्धीची? अरे दोन्हीची बी. येतो. जा जा जा. अरे तू कर ना सुरुवात. कर 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 कर. काय रे मेल्या, हा फुलं वेचतोयस, झाड बाटवतोयस? देवासाठी फुलं असतोय गुरुजी. इथली फुलं तुझ्यासारख्या क्षुद्रासाठी नाहीत. रानात जाऊन रान फुलं वेच तुझ्या देवासाठी. सकाळी सकाळी तोंड दाखवलं मेल्याने. अरे तुझ्यासारख्याची सावली पडली तरी वाईट. आता घरी जाऊन आंघोळ करून मग मंदिरात जायला लागेल. चल चालता हो मेल्या. गुरुजी, फुलांना तर देवाच्या चरणी व्हायचं असतं ना. ती कशी काही टळतील? मला शिकवतोस? माझ्याशी उज्जत घालतोस? अरे हिंदर्जाचे आहात तुम्ही.
गेल्या जन्मीची पाप म्हणून परमेश्वराने तुम्हाला क्षुद्राच्या पोटी जन्माला घातलं. देवाचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला. नरकात जाशील. अरे जनावरांचा दर्जाही नाही तुम्हाला. हे सत्य स्वीकार आणि तोंड काळं करीत ना जा म्हणतो ना. अरे वा र माझ्या पठ्ठ्या वा. अरे 5 शेर दूध आणलंस, हा? खारका बदाम आणल्यास, चांगली टोपलीवर फळ आणलीस, हा? रग्गाड शरीर कमावलंस. आता त्या पाटलाच्या पैलवानासनी चांगलं लोळवायचं, आखाड्यात उतानं पाडायचं, नाहीतर बघा आमची आबरू घालव चाल. ओ भाऊजी, हे शरीर काय उगाच नाही कमावलं या. आमची बहीण दिली आहे तुम्हाला. मागच्या खेपेला तुमच्या पैलवानाला पाटलाच्या पैलवानाकडून लोळवलं गेलं, तुमची अब्रू गेली, म्हणजे माझ्या बहिणीची सुधीक गेली नाही का. म्हणून मी मनावर घेतलं भाऊजींना त्यांची अब्रू परत मिळवूनच द्यायची. पाटलाच्या पैलवानाला मातीत लोळून कडे राखायचंच. अरे नुसतं बोलू नकस, करून दाखवू. भाऊजी, तुमच्या मेवण्याच्या ताकदीवर विश्वास नाही का. अरे मर्दा, कुस्तीच्या आखाड्यात निस्ती ताकद पुरत नाही. पैलवान डावपेचात बी तरबेज असावे लागतो या. भाऊजी, ही कुस्ती जर हरलो ना तर अर्धी मिशीच काढून टाकीन का मग बघा. भाऊ, अरे असलं काहीतरी कबूल करू नगस. तायडे, भावावर विश्वास ठेव. तुम्हा देशमुखांपुढं त्या पाटलाला खाली मान घालायला लावतो का ना बघा. वा वा वा, खरे गबरू पैलवान शोभता राव तुम्ही. देशमुख मालक, यंदाचा डाव तुम्ही जितलाच म्हणून समजा. अरे नार्या, तुझ्या तोंडात साखर पडो. आणि लोकांच्या तोंडात शेण. आता ते कशा पाहिजे. नाही तर काय, म्हणून देशमुखाचा पैलवान यंदा बी माती खाणारच. मी घेतो का असलं तसलं ऐकून तुमच्या बाबतीत. तिथंच हाणली एक मुस्कडी तर शर्यत लावली त्याच्याबरोबर. म्हणलं यंदा बी देशमुख मालकाचा पैलवान जितणार. लय भारी केलंस नार्या, लय भारी केलंस. आमच्या मेवण्यानं बी कबूल केलंय की कुस्तीत हारलं तर अर्धी मिशी उतरवणार म्हणून. काय सांगता. हाय हाय, अर्धी मिशी काय पल्लेदार आणि झुपकेदार मिशी आहे का माय. ही मिशी राखण्यासाठी तरी हे कुस्ती जितणार. आणि यंदाच तुम्ही कड जितणार आणि मी लावलेली शर्यत जितणार. ओ ओ पाहुणं, अरे काय झालं पाहुणा. अत्तराचा फाया मळलात ना बोटात. अहो, भाऊला कंचा बी सुगंध शिकायला पुरतो. असं काय. कसं व्हायचं आपलं. अगं आता काय झालं शेवंत. देवासाठी कोणी फुलंबी खुडू देईना आपल्याला, देवळात जाऊ देईना. आपण माणसं आहोत की नाही. अगं कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे काय आपल्या हातात होतं होय. नाही. अगं मग अगं हे देवानं आपल्याला शूद्र बनवलं. आता एका शूद्राला जशी वागणूक द्यायची तशीच समाज आपल्याला देतो या. मग तू कशा पाय अश्रू ढाळतेस ग. समाज आपल्याला लाथाडतो त्याचं काही वाटणं झालंय. आमच्या पोटाला एका दिवसाचं अन्न देऊ नका चालेल, पण आपण ज्यांना देव मानतो अशा गजानन महाराजांचं दर्शन तरी घेऊ द्या. का आपली सावली पडली तर विटाळू असं वाटतंय आता गजानन महाराजांना पण. महाराजांच्या मनात काय चाललंय हे तू आणि मी कोण सांगणार. अगं म्हणून तर हा रिकामा कोणाड आहे. महाराज इथं आहेत असं समजून रोज आपण त्यांची पूजा करतो, निवद दाखवतो. एक ना एक दिवस महाराजांची आपल्यावर कृपा होणार आणि ह्यो शूद्राचा जन्म आपल्याला बोचणार नाही. नाही बोचणार. चल पाया पड,
गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज महाराज श्रोत्री गुरुजी येत आहेत महाराज. ठाऊ काय महाराज महाराज महाराज. उठा गुरुजी. श्रोत्री गुरुजी, तुम्ही मंदिरातले पुजारी. लोक देवानंतर तुमच्यासमोर हात जोडतात, मग तुम्ही आमच्यासमोर हात का जोडता? हात जोडल्यानंतर लोकांना तुम्ही तीर्थप्रसाद देता, पण आमच्याकडे तर तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. महाराज, इतकी वर्ष मंदिरातला पुजारी म्हणून मी पूजा अर्चा करतोय, मंदिराची व्यवस्था पण बघतोय. हो, माझ्या सेवेचं फळ म्हणून एक ना एक दिवस परमेश्वर मला भेटेल असं मला वाटत होतं. पण महाराज, अजून तो योग कधी आलाच नाही. हो महाराज, माझ्या सेवेचं फळ इतकं आहे तर परमेश्वर प्रसन्न का होत नाही महाराज माझ्यावर? तहानभूक विसरून काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत मी परमेश्वराच्या सान्निध्यात असतो, त्या दगडी मूर्तीशी बोलतो, पण प्रत्यक्षात परमेश्वराशी संवाद साधण्याचा योग कधी येईल महाराज? ते आम्ही कसं सांगणार? ते त्या परमेश्वरालाच ठाऊक. तोच ठरवतो आणि तोच करतो. आपण त्रिकाल ज्ञानी आहात महाराज. हो, भक्तांनी इच्छा व्यक्त केल्यावर आपण साक्षात पांडुरंगाच्या रूपात त्याला दर्शन दिलं. महाराज महाराज, मला असं परमेश्वराचं दर्शन होईल का हो? तो आम्ही दाखवू शकतो असा विश्वास आहे तुम्हाला? हो महाराज. आम्ही जिथे जाऊ तिथे आमच्या बरोबर तुम्ही याल? हो महाराज, तुम्ही म्हणाल तिथे मी येईन, तुम्ही सांगाल ते मी करेन, पण मला दर्शन होईल ना महाराज? चला तर मग. अरे हो हो भाऊ, जरा सावकाश की. तायडे, तुझं माझ्या खाण्यापिण्यावर लय बारीक लक्ष असते. असं राजभर खातो म्हणून तर असं भारी भक्कम शरीर कमवलंय. असं पंचक्रोशीत नाव आहे माझं, ते काय उगाच नाही. असू दे, गाजू दे, लई गाजू दे. मला बी लई अभिमान वाटतो त्याचा. पर भाऊ, तुला तुझ्या ताकदीचा जो गर्व झालाय ते आपल्याला नाही पटत. तायडे, अरे भाऊ, आपण कामगिरी केल्यावर आपली पाठ थोपटली तर ते बरं दिसतं. कामगिरी बजावण्यापूर्वी आपणच आपली पाठ थोपटायची नसते. तायडे, आजवर एक सुदीक पैलवान मला माझ्यात लोळू शकलेला नाही. मग मला का गर्व असू नये? हा, कारण आपल्याहून वरचढ कोणीतरी असतंच, आणि जोवर त्याची आपली गाठ पडत नाही ना, तोवरच आपला गर्व टिकून राहतो. त्यानंतर सगळं गर्व हरणच होतं. तायडे, माझं असं काय होणार नाही. भाऊजींना शब्द दिलाय मी. गेले 6 महिने मीठ खाल्लंय मी. भाऊजींनी सुद्धा माझी उत्तम बरदास्त राखली आहे. आता या सगळ्याची परतफेड करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भाऊ, आणि दुर्दैवानं तुझ्याच्यानं हे झालंच नाही तर? तायडे, तुझा भाव मागे हटणार नाही. मी कुस्ती जर हरलो ना तर अर्धी मिशी उतरवून गावी परत जाईन. अगं हे यशवंता, अगं असं का डोकं धरून बसलीस? अगं आपण शूद्र म्हणून लोक आपल्याला महाराजांचं दर्शन करू देईनात, पण महाराजांची भक्ती करण्यापासून आपल्याला कुणी बी रोखू शकणार नाही. अगं येडे, महाराज आपल्या मनात आहेत, आपल्या मनात. वरच्या जातीच्या लोकांना आपल्या मनातलं महाराजांना ओरबाडून घेऊन गेले तर काय उरल आपल्या संग? त्याचाच विचार करत राहिले. आणि असं झालं तर आपलं शरीर म्हणजे रिकामी कुडी, ज्याच्यात हळद कुकूच नाही, त्याला कुकवाची कुडी कसं म्हणायचं? आणि ज्याच्या मनात देवच नाही त्याला माणूस कसं म्हणायचं? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. छी 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 छी, आपण हे कुठे आलो? गुरुजी, तुम्हीच म्हणालात ना
की आम्ही जाऊ तिथे तुम्ही याल, आम्ही सांगू ते तुम्ही कराल? महाराज हे शूद्राचं घर आहे, आपण इथे येऊ नये. असं कोणी सांगितलं? कुठल्या शास्त्रात, ग्रंथात वा पुराणात, वेदात असं लिहिलं आहे? महाराज सांगा आम्हाला. आम्हाला सांगितलं आणि पटलं तर आमच्या ज्ञानात भर पडेल. आम्ही तुम्हाला गुरुस्थानी मानू. महाराज हा भिकाजी, ही शेवंता, लोक यांना मंदिरात दर्शन घेऊ देत नाहीत कारण हे शूद्र. म्हणून ह्याने ह्यांच्या घरात एका कोनाड्यात आमची स्थापना केली आहे, ती पहा. आम्ही तिथे बसलो आहोत असं मानून आमच्या चरणावरती फुलं अर्पण केली आहेत. आमच्या समोर गुळ पाण्याचा नैवेद्य ठेवला आहे. असा कोनाडा आहे तुमच्या मनात? महाराज नाही. म्हणून काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत ईश्वराच्या सान्निध्यात राहून देखील तुम्हाला देवदर्शन झालं नाही. तासनतास देवासमोर बसून तुम्ही त्याला अडवता. त्या दगडी मूर्तीला तुम्ही देव मानता, पण नाही, कारण मूर्तिकाराने तुमच्यासाठी घडवलेली ती मूर्तीच आहे. कारण तुमच्या मनातच देव नाही. देव आहे तो इथे आहे. या भिकाजीमध्ये देव आहे, या शेवंतामध्ये देवी आहे. देवी, तू आमच्यासाठी ठेवलेला नैवेद्य आम्हाला देणार ना? होय महाराज. पितांबर, तू देखील प्रसाद ग्रहण करणार ना? का नाही महाराज? धन्य झालो महाराज, धन्य झालो, धन्य झालो. घन गण गणात बोते, घन गण गणात बोते, गण गण गणात बोते. गुरुजी, या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला देवदर्शन घडवू शकत नाही. आम्ही देव पाहिला तो हाच. प्रत्येक माणसात देव असतो, मग तो किती उच्च जातीचा असो वा शूद्र. महाराज महाराज क्षमा करा महाराज. आज याची देई याच डोळा आम्हाला देवदर्शन घडवलं महाराज तुम्ही. देशमुख, वाट सोडा. आडवत तुम्ही आलायसा, तुम्ही वाट सोडा. पाटील मागं हटत नाही. असं होय? पाटलासनी माग कसं रेटायचं देशमुखाला चांगलं ठाव आहे. आमचा पैलवान बघितला का? तुमच्या 10 पैलवानासनी भारी पडल. आमचा ह्यो पैलवान तुमच्या या पैलवानापरीस लय भारी आहे. त्याकडे ठरू दे, कुस्ती उद्याशालाय. तवर तुमची आबरू शाबूत राहील, पण एकदा कुस्ती चालू झाली ना तर तुमचं तोंड लपवायला गावात जाऊन जागा शोधा. नाही सापडली तर नीट बायकोच्या गावाला जाऊन राहा. पाटील, कोण नवरा आपलं? का हे तुमचा मेवना नाही का? होय की. मग कुस्तीत हरल्यावर याचं नाक पकडून तुम्ही याला याच्या गावाला नेऊन नाही सोडणार? हा? उद्या बघू कोण कुणाचं नाक कापताय ते. बघूच, पण आता बऱ्या बोल्यानं वाट सोडा. हटणार नाही. देशमुख, पाटील, दोन्ही बी मालक, देशमुख मालक, पाटील मालक, असं नका. थोडं ऐका. कुस्ती उद्या होणार आहे की नाही? आजच कशा पाहिजे जोर लावताय मग? उद्या आखाड्यात ठरण की काय ठरायचं ते. तर तुम्ही तुमच्या वाटेनं जावा, तुम्ही तुमच्या वाटेनं जावा. म्हणजे बघा, मी सांगतोय ते पटतं का बघा, नाही तर द्या सोडून. जा, जा. चला रे. चला.
उद्या मजा येणार आहे.